आणि आता राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. बातमी 36 जिल्ह्यांची. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत काँग्रेसला जोरदार धक्का दिला. काँग्रेसचे 5 नगरसेवक आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या नगरसेवकांनी वर्षा गायकवाड यांच्याकडे आपले पदाचे राजीनामे सोपवले असून यामध्ये धारावीतल्या 3 नगरसेवकांचा समावेश आहे. वर्षा गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्यानं पक्ष सोडत असल्याचं त्यांनी म्हटलंय. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नागरी पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान 5व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची संधी मिळाली, त्यामुळे कुणीही मागे राहू नये याचा पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात एक महत्त्वाची बैठक त्यांनी शासकीय विश्रामगृहावर बोलावली होती. मात्र बैठकीला जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागातील अधिकारी गैरहजर राहिल्यानं बैठक रद्द करण्यात आली. दरम्यान सरकार बदललं असलं तरी अधिकाऱ्यांची मस्ती उतरवू असा इशारा त्यांनी दिला. 100 खुर्च्या लावून सभेला गर्दी झाली म्हणायचं, पण रत्नागिरीत ओरडून ओरडून दिल्लीतले पंतप्रधान बदलणार नसल्याची टीका उदय सामंत यांनी विनायक राऊत यांच्यावर केली आहे. ते रत्नागिरीतल्या कार्यक्रमात बोलत होते. तर कार्यकर्त्यांनी पक्ष बदलला की त्याला बदमाश म्हणायचं, ही वृत्ती बदलली पाहिजे असंही त्यांनी नमूद केलं. आम्ही गद्दार ऐकून ऐकून थकलो, आता जितेंद्र आव्हाड यांच्याच पक्षाच्या लोकांना गद्दार म्हणतायत असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला. तर प्रत्येकाचे एक्झिट पोल हे वेगवेगळे असतात, पण एक्झिट पोलवर माझा विश्वास नाही. तो जनतेत राहतो, काम करतो, त्याला जनता विसरत नाही असंही गुलाबराव पाटील यांनी नमूद केलं. अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ठाकरे गटाला माणसं टिकवता न आल्यानं त्यांची सत्ता गेल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलंय. तर जितेंद्र आव्हाड यांच्याकडून ठाण्यात पक्ष संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला असं त्यांनी आवर्जून सांगितलं आणि आव्हाड यांच्यावर टीका केली. आजही राज्यात सगळ्यात मोठा पक्ष राष्ट्रवादी असल्याचं हसन मुश्रीफ यांनी नमूद केलं. शिवसेना आणि राष्ट्रवादीतून जी लोक बाहेर गेली ती संविधानिकदृष्ट्या अपात्र आहेत. येणाऱ्या काळात महाविकास आघाडी निवडून येईल असं वक्तव्य काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलंय. तर भारतात इंडिया आघाडीच येणार असल्याचंही यशोमती ठाकूर यांनी आवर्जून सांगितलं. संजय राऊत यांना दुसऱ्या घरात डोकावण्याची सवय आहे आणि त्यामुळेच त्यांचा पक्ष संपल्याची टीका आशिष शेलार यांनी केली. तर शरद पवार गटावर टीका करताना निवडणुकीची खुमखुमी असेल तर रोहित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, आम्ही त्यांचा निवडणुकीत पराभव करू असंही आशिष शेलार म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपानच्या दौऱ्यावरून परतलेत. राज्यातील विविध विकास कामांच्या संदर्भात जपान सहकार्य करणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. परभणी इथे 27 ऑगस्ट रोजी होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली. शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पटांगणात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. हिंगोलीमध्ये उद्या उद्धव ठाकरे यांची निर्धार सभा होणार आहे. पक्षफुटीच्या नंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच हिंगोलीत येत आहेत. हिंगोली शहरातल्या रामलीला मैदानावर ठाकरे गटाकडून या सभेची जय्यत तयारी करण्यात आली. दरवर्षी कांद्याचा प्रश्न उपस्थित होतो, त्यामुळे गहू आणि तांदूळाप्रमाणे कांद्याला हमी भाव देण्याची मागणी केंद्राकडे केल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. यंदा कांद्याचं उत्पादन कमी झालं असून मागणी जास्त असल्यामुळे भाव कमी होणार नाहीत असा विश्वासही भुजबळ यांनी व्यक्त केला. इर्शाळवाडीतील स्थानिकांचं पुनर्वसन सिडको करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर चिपळूणमध्ये तिवरे इथे उर्वरित घरांचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून तिवरे इथे उर्वरित घरांचा प्रश्न निकाली लागल्याचं सुद्धा सामंत यांनी नमूद केलं. लोकसभा निवडणुकीसाठी सातारा लोकसभा मतदारसंघातून अनेक जण इच्छुक आहेत. मात्र याबद्दल भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सावध भूमिका घेतली आहे. आत्ताच सगळं उघड करणं योग्य होणार नाही असंही त्यांनी आवर्जून नमूद केलं.
आणि आता थेट जाऊयात बारामतीला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जोरदार स्वागत सुरू आहे. हिंदी चित्रपटातल्या खास लोकप्रिय अशा गाण्यांवर डीजे सुरू आहे, फुलांची उधळण सुरू आहे आणि बारामतीकर हजारोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरून अजित पवार यांचं स्वागत करताना दिसत आहेत. अगदी सुरुवातीला अजित पवार हे सुरुवातीला खुल्या जीपमध्ये होते. इथे त्यांना क्रेनमधून भला मोठा हार घालण्यात आला होता आणि आता आपण पाहतो आहोत पुढच्या काही क्षणात अजित पवार आपल्याला समोर दिसतील पुन्हा एकदा. अशाच उघड्या जीपवरून अजित पवार यांचं जोरदार आणि जंगी स्वागत करण्यात येत आहे. अजित पवार हे राज्यात 5व्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत. अक्षरशः पाऊस पडतो त्याप्रमाणे प्रचंड प्रमाणात फुलांचा वर्षाव होतोय. अजितदादा हे गाडीमध्ये परत आत गेलेत पण ते आता दरवाजा उघडून बाहेर येणार आहेत असं कळतं. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. वैभव, म्हणजे पवार यांच्याकरता बारामती आणि बारामतीकरांना पवार काही नवीन नाहीत पण हे स्वागत खूपच जास्त आणि जंगी आहे असं दिसत आहे. मिलिंद, एरवी वेळ जी आहे ती वेगळी असते जेव्हा पवार कुटुंबीय एकत्र असतात. मात्र आता फुटीनंतर पहिल्यांदा जवळपास 2 महिन्यांनंतर अजित पवार हे बारामतीमध्ये आलेत. बारामतीत सकाळी ग्रामीण भागामध्ये त्यांचं स्वागत झालं. मात्र बारामती शहरात मोठ्या नागरी सत्काराचं आयोजन जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेलं होतं. त्याची सुरुवात जी आहे या नागरी सत्काराच्या ठिकाणी बरोबर 1 किलोमीटरचं अंतर आहे. साधारण 100 पेक्षा जास्त कमानी त्या उभारण्यात आलेल्या आहेत आणि फुलांचा वर्षाव जो आहे तो सुरू आहे. फेटा घालून आणि हार घालून अजित पवारांचं स्वागत जे आहे ते करण्यात येते. त्यांच्या गाडीतून उतरून अजित पवार कार्यकर्त्यांमध्ये उतरलेत आणि त्यानंतर आता ते पुढे जी ओपन जीप त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेली होती त्या जीपमध्ये थांबणार आहेत आणि या जीपमधून हे साधारण 1 किलोमीटरचा हा सगळा जो सत्कारासाठीचा मार्ग आहे त्यांचा, जिथे त्यांना जायचंय शारदा प्रांगणमध्ये. मोठी रॅली जी आहे ती रॅली सुरू झालेली आहे आणि या रॅलीमधून अजित पवार हे सभास्थानी जातील. खरं तर जवळपास 1 तासाभराचा उशीर झाला. याचं कारण रस्त्यात जिथे जिथे अगदी 2-5 कार्यकर्ते सुद्धा थांबलेले होते तिथेही अजित पवारांनी 5व्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी गाड्या थांबवल्या. राज्यभरातनं कार्यकर्ते जे आहेत ते अजित पवारांचे हे बारामतीमध्ये आज दाखल झालेत. आपण पाहतोय पार्थ पवार आणि अजित पवार दोघंही या ओपन जीपमध्ये स्वार झालेले आहेत आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावरती फुलांचा वर्षाव जो आहे तो होताना पाहायला मिळतोय. पार्थ पवार यांनी वडिलांना हात देऊन त्यांना वर गाडीमध्ये यायला आधार दिलाय. कार्यकर्ते जे आहेत आणखी ते सुद्धा त्यांच्या सोबत बारामती बँकेचे अध्यक्ष जे आहेत ते सुद्धा या ओपन जीपमध्ये दाखल झालेले आहेत आणि तिथं आता मोठा हार देऊन फेटा घालून अजित पवारांचा सत्कार जो आहे तो या ओपन जीपमध्ये केला जाईल आणि इथून साधारण 1 किलोमीटरची सगळी रॅली जी आहे ती सभास्थानी शारदा प्रांगणला जाईल. प्रचंड मोठी गर्दी जी आहे ती बारामतीकरांनी या ठिकाणी केली आहे आणि या सभेमध्येच आपण उत्तर जे तुम्हाला ते देऊ असं अजित पवारांनी सकाळी स्पष्ट केले. जे नागरिकांशी बोलायचे
ते या संध्याकाळच्या सभेमध्ये आपण स्पष्ट बोलू असं त्यांनी सांगितलंय. सकाळपासून जिथं जिथं जे थांबले तिथं तिथं त्यांनी दुष्काळाच्या बद्दलची चर्चा जी आहे ती चर्चा सगळ्यांबरोबर केली आणि आपल्याला चिंता वाटते असंही त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे राज्यात कमी झालेला पाऊस, दुष्काळाची चिंता या सगळ्या गोष्टींबरोबर अजित पवारांचा 5व्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा नागरी सत्कार सोहळा जो आहे त्याला आता बारामती शहरातल्या कसबा चौकातनं सुरुवात झाली आहे. इथून अजित पवार हे आता शारदा प्रांगणला जातील. त्यांच्यासोबत पार्थ पवार होते. आपल्या डोक्यातला फेटा काढून त्यांनी पार्थ पवार यांच्या डोक्यामध्ये घातलाय आणि पुन्हा स्वतः जी टोपी आहे ती टोपी घातली आहे. फुलांचा इतका वर्षा होतोय की अजित पवार सुद्धा अंग चोरतायत. अगदी जेसीबीज आहेत सगळ्या 1 किलोमीटरच्या रस्त्यामध्ये पूर्ण दुतर्फा जेसीबीज आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि ही रॅली जी आहे तिला सुरुवात झाली आहे. सुरक्षा रक्षकाचा गराडा जो आहे तो अजित पवारांना पडला आणि इतकी प्रचंड गर्दी झाली आहे, इतकी प्रचंड गर्दी झाली आहे की या गर्दीमध्ये फुलांचा वर्षाव जो होतोय त्याचा सुद्धा सगळे निवेदन देणारे कार्यकर्ते एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा अजित पवार ही निवेदनं जी आहेत ती त्यांच्या पीएकडे देत आहेत. जे जे कागद देतील त्या सगळ्यांचे कागद हे खात्रीने त्यांच्या पीएकडे जातील याची स्वतः खातरजमा ते करतायत. आपण पाहतोय काय चित्र आहेत समोर. कार्यकर्ते इतके उत्साही आहेत. वैभव, कार्यकर्ते गाडीच्या बोनेटवर चढून थेट अजित पवारांना हार घालतायत. वैभव, मला हाच प्रश्न तुला विचारायचा आहे की हे स्वागत नेमकं काय दर्शवतं? कारण बारामतीकरांनी पवार कुटुंबियांवर भरभरून प्रेम केलं. पवार कुटुंबियांनी पण बारामतीकरता जेवढं जेवढं म्हणून शक्य आहे तेवढं आत्तापर्यंत केलेलं आहे. कधी कोणाला नाही म्हटलेलं नाही. सध्या शरद पवार हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, अन्य ठिकाणी जात आहेत. सुप्रियाताई सुद्धा बारामतीत नाही आहेत आणि अशा वेळेला अजित पवार यांचा या पद्धतीने स्वागत आणि सत्कार बारामतीत नेमकं काय कसं पाहायचं याच्याकडे? वैभव, माझा आवाज येतोय? आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत. अर्थात हे मिळणारं प्रचंड अशा प्रकारचं जनसमर्थन नेमकं काय सांगतं? वैभव, पवार कुटुंबियांचं आणि बारामतीकरांचं नातं खूप जुनं आहे, पण ही दृश्य नेमकी काय सांगतायत? या दृश्यांचा अर्थ काय काढायचा? आज शरद पवार आणि सुप्रियाताई बारामतीत नाही आहेत आणि अजित पवार यांचं इतकं प्रचंड स्वागत, कदाचित न भूतो अशा प्रकारचं हे स्वागत आहे. या स्वागताचं महत्व यासाठी आहे की पवारांचा आज नाही, साधारण तिसरी पिढी पवारांची ही राजकारणामध्ये आहे. अजित पवार यांच्या आजी या लोकल बोर्डाच्या सभासद होत्या. शरद पवारांनी बारामतीचं प्रतिनिधित्व केलं आणि त्यानंतर अजित पवार हे गेले 30 वर्ष बारामतीचं प्रतिनिधित्व करतायत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता जेव्हा अजित पवार हे शरद पवारांपासून वेगळे झालेत त्यानंतर ही गर्दी जी आहे या गर्दीचं गोळा होणं याला एक मोठा सिंबॉलिक अर्थ आहे. चाहते आणि कार्यकर्ते ज्या पद्धतीचे अजित पवारांवर अभिवादन करतायत हे सगळं पाहता न भूतो न भविष्याची अशी गर्दी जी आहे ती गर्दी इथं झालेली पाहायला मिळते. वैभव, या दृश्यांबद्दल बोलायचं तर ती फुलं आता थोडीशी त्रासदायक कदाचित अजितदादांना व्हायला लागलेत. आता इथून पुढे गेल्यानंतरच्या भाषणात अजितदादा याचा उल्लेख नक्की करतील. त्यांचा एकूण स्वभाव पाहता ते थेट बोलतात, बिनधास्त बोलतात. पण वैभव, बारामतीकरांचं प्रेम हे एकूणच पवार कुटुंबियांच्या करता आहे. त्यात अजितदादा डावे आणि शरद पवार उजवे असा भेदभाव बारामतीकर थेट करतील. म्हणजे हेच चित्र निवडणुकांपर्यंत असं दिसेल. बारामतीकरांशी बोलल्यानंतर काय त्यांचं म्हणणं होतं?
वैभव, माझा आवाज पोहोचतोय? वैभव, हेच प्रेम आणि हाच उत्साह किंवा हाच प्रतिसाद फक्त पवार या नावाच्या भोवतीच्या साठीचा आहे का हा अजित पवार यांच्यासाठीचा आहे? बारामतीकरांना काय वाटतंय? प्रचंड अशी गर्दी, प्रचंड असा बारामतीकरांचा उत्साह आणि आपण पाहतोय वैभवने म्हटलं तसं ज्या उघड्या जीप मध्ये अजितदादा आहेत, अक्षरशः कार्यकर्ते त्या जीपवरच्या बॉनेटवर चढून अजितदादांना हार घालताना आपल्याला दिसत आहेत. सहकारी मित्राच्या खांद्यावर किंवा जीपच्या बॉनेटवर चढून अजित पवार यांना हा भला मोठा पुष्पहार घालण्याचा या कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे. काही वेळेला कार्यकर्त्यांच्या अतिप्रेमामुळे किंवा अतिगर्दीमुळे काहीसे फटकळ असलेले किंवा स्पष्ट बोलणारे अजितदादा आज मात्र प्रत्येकाला हसून प्रतिसाद देत आहेत, बोलत आहेत, प्रत्येक ठिकाणी थांबून निवेदनाचा स्वीकार करतायत. या सगळ्यामध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांची खरंच चांगलीच अडचण झालेली असेल. आता अजित पवार, वैभव, बघाशी मी प्रश्न असा विचारत होतो की हा प्रतिसाद आता अजितदादा तर जीपमधनं खालती उतरून आता रस्त्यावरून चालायला लागले आहेत, पण हा प्रतिसाद पवार कुटुंबियांचा प्रतिसाद म्हणायचा का हा अजितदादांना असलेला प्रतिसाद म्हणायचा? वैभव, माझा आवाज येतोय? गाडी काढ मला होती, गाडी काढ तिकडे. प्रचंड आवाज, डीजेचा आवाज, ढोल ताशे आहेत, ढोल पथक आहे, झांज पथक आहे. बारामतीतले रस्ते गर्दीने फुलून गेलेत आणि फुलांची आणि पाकळ्यांची प्रचंड अशा प्रकारची उधळण, इतकी की त्यामुळे गाडीच्या ड्रायव्हरला 2 फूट पुढे चालवायचं म्हटलं तरी दिसत नाहीये. अजित पवार कदाचित इथे गेल्यानंतर एक छोटंसं भाषण करतील, ते तुम्ही अर्थातच न्यूज 18 लोकमतवर लाईव्ह पाहणार आहात. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.